शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजची यशोगाथा ही जुन्नर तालुक्यातील दातखळेवाडी येथील प्रयोगशील शेतकरी अतुल आहेर यांची आहे। यांनी आपल्या 1 एकरावर राजमा पिकाची लागवड केली आहे। कडधान्य पिकात मोडणाऱ्या या राजमा पिकातून त्यांनी एकरी 70 दिवसात 70,000 ची कमाई केली आहे। 2 किलो राजमा लागवड करून त्यातून 2 किलो उत्पन्न मिळाल्याचं ते सांगतात। अतुल यांनी आपल्या कोरडवाहू जमिनीत राजमा पीक लागवड केली असून या पिकासाठी मुरमाड जमीन ज्यामध्ये पाणी साठून राहणार नाही अशी प्रकारची जमीन हवी असं ते सांगतात। यांनी लागवडीसाठी सरी पद्धतीचा वापर केलाय। जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी नांगरणी मारून गांडूळ खत शेणखत टाकून सरी तयार करून घ्यावी। पेरणी ही सरी पद्धत टोकन किंवा बेड पद्धतीने करू शकतो। साधारणतः 1 एकरासाठी जवळपास 11 किलो बियाणे लागतात। 2 सरीमधील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर आणि 2 बेडमधील किंवा 2 ओळींमधील अंतर हे 1.5 फूट इतकं असावं। हे एक थंडीत चांगलं उत्पन्न देणारे पीक असून उन्हाळ्यात याकडे लक्ष द्यावे लागते। या पिकाला 1 टाइम हार्वेस्टिंग असून याचा कालावधी 60 ते 65 दिवसाचा असतो। 60 ते 65 दिवसात आपण याचे उत्पादन घेऊ शकतो। राजमा पिकाला भुरी, तांबेरा, मर या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे त्यासाठी योग्य फवारणी, कीटकनाशक, बुरशीनाशक द्यावी लागते। त्याचबरोबर शक्यतो या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवड करताना रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या वाणांची निवड करावी असं ते सांगतात। हे पीक ओला राजमा त्यासोबतच ड्राय करून सुद्धा विकला जातो। ओला राजमा 50 ते 60 रुपये आणि ड्राय राजमा 7 ते 80 रुपये प्रमाणे विक्री करून आज त्यांनी जवळपास 70 दिवसात 70,000 ची कमाई केल्याचं सांगतात। पारंपरिक पिकाचा विचार न करता अशा प्रकारच्या आधुनिक पिकांचा विचार आपल्या कोरडवाहू भागात तरुणांनी करावा असं यांचं मत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कोरडवाहू जमिनीत यशस्वीरित्या राजमा पिकाची लागवड करून उत्पन्न घेणाऱ्या अतुल आहेर यांना कृषी मंत्र्याचा सलाम। ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।